रूप पाहता रोजनी रोजनी रूप पाहता रोजनी रोजनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
जय रामचंद्र हरी जय राम रामचंद्र हरी जय राम संत संगतीने थोरला झाला संगतीने थोरला मोहन रसला संत संगतीने थोरला संत संगतीने थोरला मोहन रसला माया हातले बाहेरी काम क्रोध हातले बाहेरी काम क्रोध पैसले अंतरी पांडुरंग तुझ्याचा वारा लागोने अंगा तुझ्याचा वारा लागोने ऐसे पांडुरंगा कळवा हातले बाहेरी काम क्रोध हातले बाहेरी काम क्रोध हातले बाहेरी काम क्रोध हातले बाहेरी काम क्रोध पैसले अंतरी पांडुरंग वैतलांतरी आणि सरता केला संताने सरता केला सेनाना सरता केला संताने सरता केला सेनाना ब्रह्मादिका पाहिना ब्रह्मादिका पाहे नाजुडे ब्रह्मादिका पाहे नाजुडे हातले बाहेरी काम क्रोध हातले बाहेरी काम क्रोध वैनिया हातले बाहेरी काम क्रोध वैनिया पैसले अंतरी पांडुरंग वैतलांतरी पांडुरंगा वैतलांतरी पांडुरंगा हे गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल संत संगतीने संत संगतीने
पांडुरंग पांडुरंग याचा स्वर बरोबर आहे. कुठे वाढलाय आणि कुठे कमी झालाय. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायादीक, घातले बाहेरी
काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग दुजियाचा वारा लागो नेदी अंग ऐसे पांडुरंगा कळवाले गातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग संतांनी सरता केला सेना नावी संतांनी सरता केला सेना नावी ब्रह्मादिका पायी ना तुडे जो गातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग विठ्ठला समचरण सरोजम सांगणेलांबुदाभम जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कण्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान हरी चरणानंदा हरे चरण रंगाद हरे चरण रंगाद पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणामस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयाची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायादीक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग प्राप्त स्थळी सेवे प्रसंगी निवडलेला अभंग संत मालिकेतील एक शिरोरत्न असलेले संत श्रेष्ठ शेना महाराजांचा 4 चरणाचा आणि संतांच्या संगतीत सेना महाराजांना आलेला अनुभव अर्थात पदरात पडलेला लाभ त्या लाभाचं स्वरूप अभंगातून सेना महाराज प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला
संत श्रेष्ठ सेना महाराजांच्या या 4 चरणाच्या अभंग निरूपणाला आरंभ करण्या अगोदर 2 मिनिटाचं प्रास्ताविक आपल्या पुढे करू इच्छितो. सज्जन हो, माता पित्यांनो, आपण ज्या स्थळी ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, ज्या कार्याच्या निमित्तानं जमलेलो आहोत, हा अखंड हरिनाम सप्ताह, हा धर्म सोहळा एका विशिष्ट विशेष अशा पर्वणीवर आणि निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अखिल कोट भगवान पंढरीराय, विठ्ठल रुक्मिणी, श्री गजानन महाराज, श्रीराम बाबा, वासुदेव बाबा ह्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन सोहळा आहे. आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त चालत असलेला, आयोजित केलेला आणि संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आहे. विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, या संस्थांचे समर्थ गजानन बाबा संस्थांचे अध्यक्ष, माझ्यावर पितृतुल्य प्रेम असलेले, आपल्या सर्वांच्याच जवळचे परिचयाचे असलेले भानुदास बाबा, बाबांचं हे संस्थान आणि बाबांची ही भक्तगण मंडळी, बाबांवर अपार प्रेम असलेली ही पंचक्रोशीतील गावकरी असतील, पंचक्रोशीतील भाविक असतील, समर्थ सद्गुरू गजानन बाबांचे भक्त आणि बाबांवर असलेली अटळ श्रद्धा, याच्यातून या कार्यक्रमाचं हे स्वरूप उभं राहिलं. सज्जनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिभक्ती पारायण म्हणजे अमोल महाराज गाडगे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवतात आणि बाबांच्या मुखातून आपण रामकथा दररोज ऐकता भानुदास बाबांच्या मुखातून. आणि आपलं प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य तुकाराम महाराज, सखाराम पुरकर बाबा यांचंही मला वाटतं उद्या परवाला कीर्तन आहे, त्यांचंही दर्शन आपल्याला होणार आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं जमलेली जी मंडळी, माझी परिचित मंडळी जरी नसतील तरी सुद्धा हरिभक्तीपरायण विनोद महाराज, हरिभक्तीपरायण जगदीश महाराज, हरिभक्तीपरायण गजानन महाराज, हरिभक्तीपरायण अक्षय महाराज, राजू महाराज, पुरुषोत्तम महाराज, मृदंगाचार्य अनंताजी महाराज केंद्रे, जगन्नाथ महाराज खोडके, काकडा भजन करणारे सर्व भजनी मंडळ, हरिपाठ करणारी सर्व भजनी मंडळ आणि उपस्थित असलेले पंचक्रोशीतील सर्व भाविक, काही कीर्तनकार मंडळी असतील, काही भाविक मंडळी असतील आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि हे सर्व बाल विद्यार्थी भजनी मंडळ, सर्वांच्या चरणावर एकदाच अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो, नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तुमच्या गावात येऊन, तुमच्या परिसरात येऊन, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या बाबांनी, भानुदास बाबांनी आज पहिला आणून दिलेला आहे. आणि बाबांची माझी भेट इथे कुठेतरी अंदुरा गाव, आणि अंदुरा गावात कार्यक्रमात आमची भेट झाली. आणि बाबा माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, त्यांनी मला तुमच्या दर्शनाचा योग आणून दिला. तुमच्या सेवेसाठी आज 4 चरणाचा अभंग निवडला. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मीच कुठेतरी कमी पडतो असं मला अंदाज दिसतो, कारण माझा आवाज गेलेला आहे. म्हणून समर्थ गजानन बाबाच्या कृपेनं आवाज जरी गेला असेल तर जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमच्या संकल्पित वेळेत मी तुमची सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सेना महाराज या अभंगातून एकतर आपला अनुभव प्रतिपादन करतात. कसं असतं, ज्येष्ठांचा जो अनुभव आहे ना, सिद्धांचा जो अनुभव आहे, साधनकाली साधकांचं ते साधनही होऊ शकतं, तो साधनोपयोगी होऊ शकतो. म्हणून सिद्धांनी हे अभंग सांगितलेले. सेना महाराज एक
शुद्ध महापुरुष श्री संत आहे. तसा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, संत शिरोमणी नामदेवराय, ज्ञान सम्राट ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचं जर वाङ्मय पाहिलं आपण तर विशाल वाङ्मय खूप लिहिलेलं आहे. तुम्हा आम्हासाठी पोट तिडकीनं हे वाङ्मय तयार झालं. त्या मानानं सेना महाराजांचं जे वाङ्मय अपुरं दिसतं. अभ्यासाकरता अभंग कमी आहेत, पण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत एक सुंदर चिंतन असं सांगतात ओवी. अमृताची सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेच दे अमृत लहरी चुळी घेतलिया. सज्जनो, कल्पना करा, अमृताचा समुद्र आहे. त्या अमृताच्या समुद्रात सामर्थ्य काय? जीवाला अमर करण्याचं. अमृताचा जर सागर असेल तर जीवाला अमर करण्याचं सामर्थ्य. आणि त्याच अमृताच्या सागरातून एक वंजळभर जरी घेतलं ते अमृत तरी त्याच्यात सामर्थ्य कुठलंय? अमरत्वाचंच. अमृताची सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, जे सामर्थ्य असतं तेच एका वंजळभर पाण्यातही तेच असतं. तद्वत त्याच नियमाप्रमाणे सगळ्या संतांचं विशाल वाङ्मय जरी असेल, पण माझ्या सेना महाराजांचं थोडं जरी वाङ्मय असेल, पण वाङ्मयाचा दर्जा तोच आहे. विठाला करती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. संतांच्या मुखातले शब्द म्हणजे ब्रह्म साम्राज्याचे दिवे. सेना महाराज असोत, चोखोबा असोत, गोरोबा असोत, सावतोबा असोत, तुकोबा असोत वा नामदेवा, सगळ्यांचं सामर्थ्य एक आहे. आणि म्हणून सेना महाराजांनी या अभंगातून महत्वाची गोष्ट, सेना महाराज म्हणतात, गड्यांनो, मी जीवनामध्ये एक महत्वाचं कार्य केलं, संतांची संगत केली. फार महत्वाची सज्जनो संतांची संगत. संगत संचन की करले, जन्म का सार्थक कछु करले. जीवनात जर धन्य व्हायचं असेल, आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल, संताविणे प्राप्ती नाही ऐसे साक्ष सामान्याची नाही, वेदाची साक्ष. सामान्य माणसाची साक्ष वकिलाच्या क्रॉस मध्ये घसरत असते, ही वेदाची साक्ष आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे.
सर्वस्वेशी. महाराज ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि ते ज्ञान संत शिवाय प्राप्त होत नाही. म्हणून संत सेना महाराज म्हणतात, मी सगळ्यात महत्वाचं काम केलं, संतांची संगत केली आणि संतांच्या संगतीत माझ्या पदरात खूप मोठा लाभ पडला. अभंगाच्या पहिल्याच चरणात संत संगतीने थोर लाभ झाला. 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 ओ संत संगतीने थोर लाभ झाला. 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 विसरला मायाधिका. विसरला मायाधिका. मोहनी रसला मायाधिक. मोहनी रसला मायाधिक. ओ विसरला मायाधिका. मोह विसरला मायाधिका. घातले बाहेरी कामा पदवेरी. घातले बाहेरी कामा पदवेरी. घातले बाहेरी कामा पदवेरी. घातले बाहेरी कामा पदवेरी. घातले बाहेरी काम क्रोधवैरी. घातले बाहेरी काम क्रोधवैरी. घातले बाहेरी काम क्रोधवैरी. घातले बाहेरी काम क्रोधवैरी. संत संगतीने थोर लाभ झाला. महाराज म्हणतात, संतांच्या संगतीत माझ्या पदरात खूप मोठी मिळकत पडली. लाभ लाभ आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला नेहमीचा परिचयाचा घटक आहे. लाभ म्हणजे काहीतरी मिळणे, काहीतरी प्राप्त होणे. तत्वज्ञ संतांच्या बाबतीत जर विचार केला तर लाभाला किंमत दिलेली नाही. गीतेतही भगवान सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे. मना माझी, हा लाभ आणि अलाभ म्हणजे हानी.
दोन्ही एकाच पंक्तीत बसून जीवन जगवलं पाहिजे असं संतांचं मत आहे. पण सेना महाराजांना जो लाभ सांगायचा ना तो सामान्य लाभ नाही, थोर लाभ आहे. सामान्य लाभ म्हणजे सामान्यच लाभ. सामान्य माणसाच्या दृष्टीनं लाभही सामान्यच असतो. उगत 4-10 वर्षाचं जर बाळ असेल, 8-10 वर्षाचं, त्याच्या हातात जर 1 रुपया किंवा 5 रुपये दिले तर ते लगेच उड्या मारायला लागतात. बाबानं पैसे दिले, मामानं पैसे दिले, 1 रुपया म्हणजे त्याला लाभ वाटतो. आता काला झाल्यानंतर आमच्या महाराजांच्या पाकिटात 10 रुपये टाका, उड्याच मारतील ना, थना थना उड्या मारतील. कारण ज्याचा दर्जा मोठा त्याचा लाभही मोठा असतो. संतांचा दर्जा महान आहे म्हणून संत सामान्य लाभाला लाभ म्हणत नाही. सामान्य लाभात भरकटून जाणार तुम्ही आपण, आपला लाभ सामान्यच. ज्ञानोबाला म्हणतात पोहताती पाणी तळहाती चेनी. आम्ही लहानपणी पोहायला जायचो. 1ल्या-2ऱ्या वर्गात असताना शाळा सुटली की पोहायला जायचो. दुपारची डबा 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 2 तास पोहायचो. पण किती पाण्यात? गुडघाभर पाण्यात. आणि आई पुढे छाती फुगवायचो, आई 2 तास पाण्यात पोहलो. किती पाण्यात? विधभर पाण्यात पोहणं असतं का? पोहणं त्याला म्हणतात अथांग पाण्यात उडी मार. तसा लाभ त्याला म्हणतात यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो हि दुःखेन गुरुनापि न विचाल्यते. जो लाभ झाला असता त्याच्या पुढे आणखीन कुठलाच लाभ असू शकत नाही, त्याला म्हणतात थोर लाभ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, 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 लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या तुका म्हणे आता लाभ नाही या परता म्हणजे पेक्षा. आता याच्यापेक्षा दुसरा लाभ जगात नाही, त्याला म्हणतात थोर लाभ. सामान्य लाभाला लाभच म्हणत नाहीत संत. सामान्य लाभाला तुम्ही आपण लाभ. एखादं जर 700-800 स्क्वेअर फूटचं घर बांधलं तर वाटतं काय मिळवलंय मी, आणि लगेच त्याच्यावर लिहिण्याची तयारी असते संत कृपा. शुद्ध वेडेपणा, हा शहाणपणा नाही. 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधलं म्हणजे ती संताची कृपा असते का? खरं सांगू तुम्हाला, संताची कृपा म्हणजे या लौकिकातलं काही जरी मिळालं तरी ते संताच्या कृपेने मिळत नसतं, ते आपल्या प्रारब्धाच्या कृपेने मिळत असतं. अन्न मान धन माना
मला वाटतं या 3 गोष्टीपैकी कुठली गोष्ट मिळाली ना आपल्याला वाटतं लाभ झाला. चांगलं जेवायलाही चांगलं मिळालं ना लाभ झाला. लाभ नाही, ते आपल्या प्रारब्धाची देण आहे. अन्न मान हेही प्रारब्धानेच आहे, आणि धन सुद्धा विनाकारणच महाराज ते संताकडे लावतात. कधी कधी आम्हाला लोक म्हणतात, महाराज तुमच्या कृपा आशीर्वादानं काही कमी नाही, तुमच्या कृपा आशीर्वाद, तुमच्या आशीर्वादानं 40 एकर जमीन झाली. आमच्या आशीर्वादानं झाली असली आमच्या नावानं कर 2 एकर. काय मन संध्या गोष्टी येत ह्या गोष्टीच खऱ्या नाहीत, ह्याच्यात काहीच तथ्य नाही. संताच्या कृपेनं असं काहीच मिळत नसतं. संतांना हे देता येत नाही असं नाही. म्हणून समर्थ तुझे जे करी ते न होणे चराचरी. महाराज समर्थाला काय देता येणार नाही, लौकिकातलंही देतील आणि अलौकिकही देतील. पण आपण जो भरकटतो ना ते लौकिकातच. संत लौकिकात कधीच भरकट नाही. नाही ये लौकिकी आता माझं वर्तने, नाही ये लौकिकी आता माझं वर्तने, नाही लौकिकी आता माझं वर्तने, नाही लौकिकी आता माझं वर्तने. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही लौकिकी आता मज वर्तने. संतांना लौकिकातली कुठलीच गोष्ट आवडत नाही. अलौकिक संत लाभही सांगतात. सेना महाराज लाभही सांगायला लागले, तरी तो अलौकिक पद्धतीचा लाभ आहे. लौकिकातला लाभ महाराज, लौकिकातलं जेही मिळतंय ना ते आपल्या भाग्यानं, आपल्या नशिबानं, आपल्या प्रारब्धानं मिळतं. तुम्हाला सांगतो, अन्न जरी आपल्या नशिबात नसेल ना, नाही मिळत. वाढून दिलेलं ताट सुद्धा जर प्रारब्धात नसेल, मी माझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. मी आमचे लोणार ते पंढरपूर खटकेश्वर दिंडी सोहळा, खटकेश्वर संस्थांचा मी त्या 11 मेंबर पैकी एक मेंबर असल्यामुळे, ट्रस्टी असल्यामुळे आमच्या अध्यक्षांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली की महाराज पालखी सोहळा तुम्ही लोणार ते पंढरपूर ही दिंडी चालवा. मी दिंडी चालवू लागलो. महाराज 100-150 वारकरी आमच्या दिंडीत राहायचे. आमची दिंडी घाटावर गेली. गुरुवर्य हासेगावकर बाबांच्या गावाजवळ, हासेगावाजवळ केज जवळ, केज कळमच्या मध्यभागी एक साळेगाव नावाचं गाव आहे, माळेगाव साळेगाव. त्या साळेगावला आमचं जेवण होतं आणि म्हणून आम्ही जेवणाच्या वेळेला दिंडी तिथं घेऊन गेलो. एका खूप श्रीमंत माणसानं आम्हाला पंगत दिली होती आणि तिथे गेल्यानंतर त्या माणसानं अशी विनंती केली, महाराज खूप सुंदर स्वयंपाक केलाय मी, सगळ्या वारकऱ्यांना एकाच पद्धतीचा स्वयंपाक आहे, फक्त माझी एक विनंती आहे, माझा नवा बंगला बांधलेला असल्यामुळे तुम्ही तेवढे माझ्या बंगल्याला पाय लागू द्या आणि माझ्या बंगल्यात जेवा. मी नकार देत होतो. म्हटलं बा मी वारकरी हाडा माणसाचा, मला वारकऱ्यात जेवावं लागतं, मला एकीकडे जेवू घालू नका. ते म्हणे महाराज एवढी विनंती आहे का. मग मी आमच्या सगळ्या वारकऱ्यांना विचारलं की मी साहेबांच्या बंगल्यात जेवू का एकटा. सगळे म्हणाले जेवा महाराज, काय हरकत नाही, सगळ्यांना एकच स्वयंपाक आहे. हे ऐकलं आमच्या 2 चोपदारांनी. आमचे चोपदार फार 150 तुम्ही नाही बरं बाबा, आमच्या चोपदाराची गोष्ट. आमच्या चोपदारांनी विचार केला की महाराजाबरोबर खाण्याची मजा असते. ते दोन्ही थांबले माझ्यासोबत. बाकीचे सगळे आमचे लोक जेवले आणि पंक्ती उठून गेल्यावर इतका स्वयंपाक चांगला होता महाराज. केशर आंब्याचा रस, नुसता सुगंधच येऊ लागला. करवड्या, पापड्या, भजे, भज्यातले कांदे आतले दिसत होते, ते बोंड नव्हते. बोंड म्हणजे चावून चावून गिळताना पाणी प्यावं लागतं, त्याला बोंड म्हणतात. भजे होते, सुंदर स्वयंपाक होता, भाज्या होत्या, पुरणाच्या पोळ्या होत्या. सगळ्या पंक्ती तृप्त झाल्या जेवून आणि मग आम्ही घरात बसलो साहेबांच्या. 3 जण, 2 चोपदार 2 बाजूला आणि मध्यभागी मी.
स्वयंपाक वाढला. मी हातावर पाणी घेतलं. वैश्वदेव करीत होतो. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. मी श्लोक म्हणला आणि चोपदाराला म्हणलं घ्या आता. ते मोठे शहाणे चोपदार आमचे. ते म्हणले हो महाराज इतका स्वयंपाक चांगला असल्यावर 15वा अध्याय म्हणा. त्याला म्हणलं घ्या रे दादा हो, भुका लागल्यात, वाटचालीचं जेवण आहे, लवकर घ्या. नाही नाही 15वा अध्याय झाला पाहिजे. नाहीला जाण 15वा अध्याय सुरू केला. आणि बाबा तो आपल्याला शिकवलेल्या ढंगात म्हणायला वेळ लागला. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखमश्वत्थं प्रावुरव्ययम्. 2 नाही तर 3 श्लोक झाले असतील वाघ. आणि तेवढ्यात ज्या माऊलीनं स्वयंपाक केला होता तिचा फोन वाजला आणि तिने फोन ऑन केला आणि कानाला लावला. इतकी खतरनाक बातमी होती. तिचा एकुलत्या एक मुलीचा लाडका जावई वारला होता, ऍक्सिडेंट झाला होता. इतकी वाईट बातमी ऐकली. त्या माऊलीनं फोन तर फेकून दिला, पण तिच्या तोंडातून शब्द जो आला तो अंगावर आमच्या शहारे उभे करणारे होते. तिनं चौपदरी गळा काढला. साधू दाड लागले. चोपदाराला म्हणलं आता जेवाकडे शहाणे हो, हे आपल्या नशिबात नाही. एक घास घेता आला नाही, डायरेक्ट बाई म्हणली साधू दाड लागले. आमच्या नशिबात ते अन्न नव्हतं. अन्न जर नशिबात नसलं, वाढून दिलं तरी खाता येत नाही. म्हणून अन्नमान धन हे तो प्रारब्धादी. हे संतांच्या कृपेचं फळ नाही. संतांची कृपा सेना महाराज म्हणतात माझ्यावर झाली आणि माझ्या पदरात थोर लाभ पडला. कुठला लाभ? अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात लाभाचं स्वरूप दाखवलेलंच नाही. थोर लाभ झाला, फक्त मोठा लाभ झाला, पण त्याचं स्वरूप काय म्हणजे नेमका लाभ झाला काय? मोहनिरसला माया, संत संगतीने थोर लाभ झाला, संगतीने थोर लाभ झाला, मोहनिरसला मायादीप, मोहनिरसला मायादीप. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात त्याचं स्वरूप दाखवलंय. मोहनिरसला. महाराज म्हणतात आमचा मोह नावाचा दोष निवृत्त झाला. निरसला म्हणजे नष्ट झाला. मोह म्हणजे काय तुमच्या लक्षात असलं तर मोह म्हणजे एक झाड असू शकतंय, त्याची गावरान पडती म्हणतात. हे मोह नाही. सेना महाराजांना जो मोह सांगायचा ना, हा मोह म्हणजे आपल्या सगळ्यांच्या छातीवर पाय देणारा एक वैरी. तुम्हा मला पतनाला नेणारा, भ्रष्ट करणारा जर एक वैरी असेल तर त्याचं नाव आहे मोह. नेमकं मोह म्हणजे काय हो? तसं भांडारकराच्या पहिल्या वर्षाला शिकवल्या जातं आळंदीत. त्याच्या पहिल्याच पानावर मोह शब्दाचा अर्थ असा, मोह मुह्यती म्हणजे वेडेपणा, वेडे होणे. मोह म्हणजे वेडेपणा. तरी पण आपल्या लक्षात येणार नाही की वेडेपणा म्हणजे नेमकं काय. आपल्या लक्षात आणून देतो. आपल्या भारतीय सनातन हिंदू संस्कृतीचा धर्मग्रंथ जो कुरुक्षेत्रावर सांगितला गेला, भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितला, श्रीमद भगवत गीता. त्या गीतेची उत्पत्ती कशामुळं गीता सांगावं लागली हो? बस 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 बस. देव परमात्माच्या सख्याला म्हणजे अर्जुनाला याच रोगाची लागण झाली होती. कुठल्या? मोह. मोहफणीग्रस्तू अर्जुनासे पुसतू. पण अर्जुन म्हणजे काही सामान्य अर्जुन नाही.
जेने संग्रामी हरू जिंकिला निवांत कंचाचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. काय पॉवरफुल आहे मोह. अर्जुनासारख्या वीराला सुद्धा एका क्षणात गाठतो. तुमची आमची काय बिशाद आहे. तुम्ही आपण कोण आहे. अर्जुन म्हणजे सामान्य नाही. काय अर्जुन पराक्रमी होता सज्जन हो. अर्जुनाच्या महाभारतातल्या कथा अशा आहेत, ज्या वेळेला द्रौपदीला जिंकलं स्वयंवरात, गरगर 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 माशाचं चक्र फिरत होत, त्याचं प्रतिबिंब खाली तैल पात्रात पडत होत. गरगर फिरणाऱ्या माशाला खाली पायाचं तेल पात्रात आणि अचूक त्याचा डावा डोळा फुटला गेला पाहिजे, त्याला ती द्रौपदी माळ घालणार होती. मला वाटतं असे स्वयंवर जर आता असते ना, तर आपल्यातले 90% लोक झुंडीच्या झुंडीत संन्यासीच राहिले असते. फिरत्या माशाच्या डोळा खाली पाहून वर बाण मारायचा शक्य आहे का? तुमच्या इकडे भाऊ जेवणाचं ताट पुढं असतं का माग? पुढं. बर जेवताना उजेड असतो की अंधार? उजेड असतो. जेवणाचं ताट पुढं असतं. फक्त काम एवढंच असतं, हात बुडवायचा आणि मुखात घालायचा. इतका नेम नसावा. अर्जुनाचा नेम सोडा. बरेच माणसं जेवल्यावर मिशा धुतात. त्याला म्हणलं मिशा धुण्याचं काय काम? जातो हात. म्हणजे इतका पण नेम नाही की याचा हात कोणीकडे जाईल सांगता येत नाही. अर्जुनाचा एवढा नेम होता बहादराचा, तरी तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणात त्याला मोह झाला. कसा झाला सांगतो. भाग्यवान अर्जुन होता. सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाच्या रथावर घोडे चालवणारे स्वयं भगवान होते. दुसऱ्या बाजूनं शत्रू सैन्य 11 अक्षयणी उभं होतं. पांडवाच्या बाजूनं 7 अक्षयणी सैन्य उभं होतं. आणि जेव्हा अर्जुन रथारूढ झाला, त्यावेळेला अर्जुनाला थोडा स्वाभिमान वाटला. असतोच थोडा स्वाभिमान. जरा बरं वाजवता आलं असतं, आज वाजवता आलं ना, तर वाटतच ना बुवा माणसाला. त्याचा जर असतो. चांगलं म्हणता आलं, चांगलं बोलता आलं, तरी त्याचा थोडा गग्ग असतो. अर्जुनाला वाटलं माझ्या बरोबरीचा यातून कोण वीर आहे, म्हणून देवाला सांगितलं, हे भगवान, सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयामि च्युत यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान नवस्थितान. मला कोणाबरोबर युद्ध करायचं हे बघू दे. बरोबर देवानं मध्यभागी उभा केला रथ. आणि अर्जुनानं पाहिलं. पाहिल्याबरोबर अर्जुनाला काय दिसलं? मातुलाश श्वसुरा पौत्राश शाला संबंधी तथा. सगळे कौरवाच्या बाजूने वीर जे उभे होते ना, ते सगळे आपलेच दिसले. मामा, भाऊ, काका, मेहुणे, चुलते, गुरु, सगळे आपले. एका वाक्यात विचारतो भाऊ मी तुम्हाला, ते त्याच्या विरोधात उभे होते, ते त्याचे होते का त्याचे नव्हते? तुमचं काय मत आहे? भाऊचं काहीच मत नाही. भाऊचं मत असं दिसतंय, बामणान दाखवावती दिशा, वारकान ठेवाव तेवढ्या मिशान, महाराजान करावती कीर्तन. ताणच घेत नाहीत काही माणसं. अर्जुनाच्या समोर शस्त्र घेऊन उभे होते, ते अर्जुनाचे होते की अर्जुनाचे नव्हते? अर्जुनाचे नव्हते. जर त्याचे असते तर त्याच्या जीवावर कशाला उभे राहिले असते मारायला? त्याचे नव्हते, पण त्याला त्याचेच दिसले. झाला मोह शब्दाचा अर्थच झाला आपले नसून आपले दिसणं, याचं नाव मोह. आणि हा फक्त अर्जुनालाच झाला होता, अकोला जिल्ह्यात कोणाला नाही. मोह आपले नसतात आणि तेच आपले दिसतात. माता पिता बंधू बहिणी कोण? माता पिता बंधू बहिणी कोणी न पावते निर्वाणी. इष्ट मित्र सज्जन सखे तो मुखात मागणे. इष्ट मित्र
केली महाराजांनी. माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र सज्जन म्हणायचं नाही हं. सज्जन म्हटलं की संत होतात. स्वजन स्वजन म्हणजे आपले सोयरे सखे हे तो सुखाची मंडळी. सुखाची सोबती आहेत. कठीण समय येता कोण कामास येतो. निर्वाणीच्या प्रसंगाला समजतं सज्जन हो की हे आपले नाहीत, हे फक्त स्वार्थापुरते सोबती आहेत. वरकड मिळाले ते अवघे चोरगा. खरगा चोरच ते. बाबा तुम्ही बरे मुक्त आहेत. आम्हाला अनुभव येतात, चटके लागतात. चांगले चटके लागलेले जीव आहेत आमचे. कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष आमच्या कारखान्याचा पट्टा खाली पडलेला होता. कीर्तन बंद झाले होते 2 वर्ष. आम्ही घरीच होतो. मला बाहेर राहून तुम्ही लोकांनी हे डोक्यावर घेतल्यासारखं 3-3 वेळेला चहाची सवय लागली. सकाळ दुपार संध्याकाळ कमीत कमी. कोरोनाच्या काळात जेव्हा महाराज मी घरी होतो तेव्हा आमच्या धर्मपत्नीनं महाराजनीनं 3 वेळेचा चहा एका वेळेवर आणला होता. तिला म्हणलं का ग मला सवय लागली 3 वेळा चहा करत जा. ती म्हणे सप्ताच नाही तर चहा कशाचा करायचा. तिचं जे प्रेम होतं ते सप्त्यावर नव्हतं, सप्त्याच्या पाकिटावर होतं. विठाला भारताचे सोबते सगळे. आपल्याला जे आपले वाटतात ते आपले नसतातच. आणि जो आपला आहे तो आपला वाटतच नाही. आपला तो राजू आपला आहे. बाप रखुमा देवी बरू शिवीचा शिव्हाळा. काही केल्या वेगळा हे गे माय तो आपला आहे. तो आपला वाटतच नाही, तो परका वाटायला लागलाय. आणि जे आपले नाहीत ते आपले वाटायला लागले. याचं नाव मोह आहे. महाराज मोह सामान्याला असतो असं नाही. चांगल्याला मोह मुरगळून पडतोय. पुन्हा आठवली म्हणून माझ्या जीवनातली गोष्ट सांगतो. 1992 साल होतं. 1992 बाबा मी आळंदीहून वापस आलो होतो. आणि आळंदीहून आलो मग गावातला मी एक महाराज झालो. म्हणजे वासराच्या कळपातली लंगडी गाय शानी. आम्ही महाराज झालो गावचे. आणि 1992 आमच्या सावरगावचं ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं. ग्रामपंचायतची निवडणूक. आणि त्या निवडणुकीत काय झालं, नवीन तरुण रक्ताचे मुलं जरा जोम धरू लागले. त्यांनी एकच नारा लावला, जुने हटवा, जुने हटवा. आणि मग जे जुने मुरब्बी राजकारणी लोक होते गावातले थोडे घसरल्यासारखे झाले. या मुलांचा जास्त जोर दिसू लागला तरुणांचा. पण जुने लोक बुद्धिवान हुशारच मुरलेले असतात ते राजकारणात. ते म्हणले काट्टे कितीक दामलो करणार आहे, बघू काहीतरी, बसू जाग्यावर सगळ्यांना. त्यांनी मिटिंगा घेतल्या, सगळ्यांचे विचार घेतले की आता काय करायचं. तरुण उड्या मारायला लागले, जुने हटवा म्हणायला लागले. त्यांनी डोकं लावलं, आपल्यात एक माणूस असा घ्या की तो राजकारणात निष्कलंक असला पाहिजे. म्हणजे त्याचं तोंड भरलेलं नसावं. ध्यानात येतं ना तुमच्या? निष्कलंक माणूस निवडा. आणि मग त्यांच्या त्या चाळणीतून त्यांनी माझं नाव दर्शवलं. त्याचं कारणही असं, माझा जन्म ज्या वाड्यात, ज्या कुटुंबात, ज्या परिवारात झाला त्या आमच्या वाड्याचं नाव आहे मोठा वाडा. पण आमचा मोठा वाडा एवढा वेडा, कोण आहे फोडा, कोण आहे तोडा, कोणीकडेच वाडा
असा आमचा मोठा वाडा आणि त्या वाड्यात माझा जन्म. त्या शहाण्या लोकांनी विचार केला की मोठ्या वाड्यातला माणूस उचलायचा आपल्यात, त्याच्या मग मतदान आहे. आणि मग तिथं नाव आलं आमचं. सरपंच साहेबाच्या घरी मीटिंग चाललेली, 25-50 माणसं बसलेली, 25 गाद्या टाकलेल्या आणि एक फोल्डिंगची गादी उंच 1.5 हात उंच, ती माझ्यासाठी तशी ठेवली. माझ्या घरी एक माणूस पाठवलं, महाराजांना म्हणावं या. मला वाटलं कशाला बोलावलं बा एवढ्या मोठ्या सभेत. मी गेलो की बाबा सगळेच बदमाश उठून उभे राहिले. जय हरी जय हरी, या 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 गंगाधर महाराज या. महाराज रोगाची लागण तिथंच झाली मला. मला वाटलं वा काय आपली माणसं, काय आपली माणसं. मी घरात गेलो, बैठकीत बसलो आणि मग बिना पाणी टाकल्याची दुधात 32 टाकून चहा पाजला. घट्ट चहा, पान, विडे, विलायची, लवंगा, सुपारी आणि चर्चा निघाली. त्यांची चर्चा चालली. काय भाऊ, इलेक्शन आले, ग्रामपंचायत लागली, यंदा कोण करायचा सरपंच गावात? तुमच्यासारखा जुना माणूस उठला. गडे हो, त्यांचं ते ठरलंच होतं बदमाशायचं, काय बोलायचं कोण बोलायचं. गडे हो, तुम्ही काही म्हणा, पण आज गंगाधर महाराज म्हणजे सावरगावचं नाक आहे. आता ती भाषा मला राजकारणातली कळत नव्हती की नाकात शेंबूड असू शकतो. सावरगावचं नाक आहे म्हणत. महाराज यंदा सरपंच करायचे. मी नाही नाही म्हणत होतो, मी नवीनच. नाही आबा नको, मला नाही झपणार नाही, जमणार नाही, मी पडीन. ते म्हणले काय बोलायला लागले तुम्ही? अहो तुमच्या वाड्यातलं मतदान किती आहे मला काहीच माहिती नव्हतं. त्यांच्याकडे याद्या होत्या. 265 मतदान तुमचं आहे आणि एका वार्डात निवडून येणारा 150 पावणे 200 निवडून येतो. तुम्ही पडणार कसे? आबा काय करणार आहेत, बापू काय करणार, अण्णा काय करणार, मला माहितच नव्हतं काय करणार. त्या सगळ्यांनी मान हलवल्या. गंगाधर महाराज आगे बढो, हम तुम्हारे साथ है. फिट झालं ना फाउंडेशन. मला वाटलं मी निवडूनच आलो. दुसऱ्या दिवसापासून दिंड्या निघू लागल्या भाऊ आमच्या. महाराज जी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. माझे नुसते पंजाचे पुढचे बोट टेकू लागले, टाचा उंचच. सगळ्या गावानं दिंड्या. रात्री झोप आली की 1.5 पोत गुलाल माझ्या अंगावर पडू लागला स्वप्नात. 3,500 लोकसंख्येचा सरपंच. बर 265 लोक आमची चूल पेटून चहा करू लागले. हो, आम्हाला पाजायचं काम नव्हतं, तेच चहा करून पिऊ लागले. मला वाटलं आता हे जाणार कोणीकडे. आणि त्यातल्या 240 लोकांनी हनुमंतराच्या पारावर जाऊन शपथ घेतली, जर गंगाधर महाराज इलेक्शन मध्ये पडले फाशी घेऊ फाशी. काय टिंगले, भीतीच राहिली नाही मला की मला वाटलं मी आलोच निवडून. इलेक्शन झालं, निवडणूकही झाली, मला काहीच कळलं नाही. पण लोणारच्या तहसील कोर्टावर मोजमाप जेव्हा झालं तेव्हा कळलं आमच्या पाठीवर शिक्के पडले 85. आणि मग लोक म्हणू लागले महाराज पडला. मला लागलं कुठंच नाही, पण आग झाली अंगाची. लागलं नाही, वेगळंच झालं. पण मला एक वाईट वाटलं भाऊ, मी पडलो तर पडलो, पण 240 लोकांच्या घराचा सगळा लेकर बाळ उन्हाळा होईल, ते फाशी घेत असतील, काही दोऱ्या वळत असतील, काही झाडावर गेले असतील. म्हणून मी लवकर गावात येऊन पाहिलं आणि जे ज्या प्रतिज्ञा करणारे होते त्यांच्या घरासमोर उभा राहिलो. बापू मी पडलो. ते भजे कांदा टाकू टाकू भजे खाऊ लागले. ते म्हणले महाराज पडले म्हणजे पक्क होत असते माणूस. मला अनुभव आला, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला.
बैसता संताचे संग सदा संतांचे संगती हो आले कमळापती आणि कमळापती आपुले कोणी कनवती निश्चय ते दृढ झाला हो भगवती निश्चय चित्ते दृढ झाला. आपुले कोणी भगवती निश्चय बैसता संतांचे संगती कळाले कमळापती आपुले कोणी कनवती निश्चयाची दृढ झाला. आपले नसतात पण आपले दिसतात. या रोगाचं नाव आहे मोह. शेना महाराज म्हणतात आमचा मुळातच निरसन झाला संतांच्या संगतीत. बैसता संताची संगती. मी संताची संगत केली, मोह निरसला. तो मोह राहिला नाही. आपले नाहीतच आपला परमात्मा आहे असा ठाम निश्चय झाला. पण मोह निरसला. पण कसा निरसला? मायादिक. वेदांत शास्त्रामध्ये निवृत्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. लय निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. मोह निरसन झाला म्हणजे कसा झाला? मोह तुमचा आमचाही निरसन होतो. कीर्तन ऐकलं, कथा ऐकली ना की ऐकणारे माणसं माना हलवतात. खरंय हो, कोण कोणाचं आहे राजे हो. महाराज सांगतात ते खरे, कोणी कोणाचं नाही. हे कीर्तनात माना हलवून ऐकणारे माणसं घरी गेले की झोपतल्या नाताचा झोक्यातच मुका घेतात आणि इथं म्हणतात कोणी कोणाचं नाही. नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी
नाही रे, तुम्हीच म्हणलं ना, तुम्हीच. खरंच कोणाचे कोणी नाही. अहो हे म्हणायचं हेच आहे. लग्न झालं का तुमचं? बायको तर तुमची असेल ना. खरंच कोणी कोणाचे नाहीत, पण हे म्हणण्यापुरतं चाललंय. शेना महाराज म्हणतात, आमची जी निवृत्ती झालेली आहे मोहाची, आत्यंतिक झाली, मायादिक. मी तुम्हाला सांगून गेलो, तुमच्या पुढे असं विधान केलंय की निवृत्तीचे 2 प्रकार आहेत वेदांत शास्त्रामध्ये. लय निवृत्ती म्हणजे वर वर नाहीस होणे, वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, तरी कैसे नाश निपजे तया वृक्षा. वरून वरून पालव्या कुऱ्हाडीनं तोडल्या आणि पाणी सोडून दिलं, बुडल्याच न पालव्या, बुडतील नाही. नाही अहो, त्या जास्त आडव्या अंगानं फुटतील. पालवी जर बुडवायची असेल तर तिकाच घेऊन खणूनच मुळासकट खणावं लागल, तरच ती बुडेल, नाही तर वाढेल. जाऊ द्या, तुम्ही शेतकरी दिसनात मला, तुमच्या माना हलनात म्हणून मलाही कळना. दाढी वाढली म्हणजे नाव्याच्या घरी जातो माणूस, आणि दाढी करून आला की मित्राला दाखवतो, बघा महाराज कसं झालं साप. ते म्हणतात, थांबा हो, परवालाच उठू येतोय पाप. आज जरी दाढी साफ झाली पण परवा पुन्हा निघती ना, याला लय निवृत्ती म्हणतात, वरून वरून नष्ट होणे. तसं वरून वरून नष्ट झाला नाही मोह, मायादिक. कसं आहे, आत्यंतिक निवृत्तीमध्ये कार्याच्या कारणाला हात घातला जातो. कार्याची कारणासहित निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती, आणि कार्याची कारणामध्ये निवृत्ती त्याला म्हणतात लय निवृत्ती. कातडी हे कारण आहे आणि केस हे कार्य आहे. कातडीच जर नष्ट केली तरच केस येणार नाही, अशी वरून वरून दाढी केल्यावर केस येणारच. माया हे कारण आहे आणि मोह हे कार्य आहे मायेचं. माया नष्ट जर झाली तरच मोह नष्ट होईल, अन्यथा मोह नष्ट होणार नाही, झाल्यासारखा वाटल. आठवली म्हणून एक पुन्हा गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावात, आपल्या गावासारखं टाकळीसारखं गाव, आणि एक जावई पाहुणा आला. जावई पाहुणाला पण श्रीमंत घरचा पाहुणा, आणि सासूबाईचा जीव तर वेडा पिसाच झाला. मग रोज रोज एक एक नवा नवा पदार्थ होऊ लागला. लाडू, जिलेबी, मोतीचूर, गुलाबजामुन, रसगुल्ले, आम्रखंड, श्रीखंड, दररोजचा एक. आणि ते लालचीच होतं पिस, ते राहूनच गेलं. ते गोड खायचं लालचीच. 8-15 दिवस झाल्यावर गावात पारावर जे रिकामे लोक असतात ना महाराज, धन्य बापू त्याचे, घरचं जेवून येतात. हो, जेवण घरचं करून येतात आणि भांड्या दुसऱ्याच्या करतात. ये ना दावला, घे सुपारी. सुपारी देवऱ्याची, खाणारा दावल्या, आणि देवऱ्या त्याला म्हणतो, दावला सीतारामची सून नांदत नाही का? काही घेणं नाही, उठ उठ कळीन पैस पटकुळी, दुसऱ्याच्या भांड्या पंचायती. त्या पारावर अशी चर्चा सुरू झाली. सावकाराचं जवळ जात नाही बाप, वाटतं बापू. एक म्हणे, अरे बारात वेळू फिरत असल, घरी काही नसल, इथं खाण्याची मजा आहे. ह्या गोष्टी सासूबाईच्या कानावर गेल्या त्याच्या. ती जरा स्वाभिमानी बाई, तिला राग आला. तिनं आपल्या मालकाला सांगितलं, धनी काय, धनी पाहुणा घराकडे गेला पाहिजे. सासरा म्हणे, ही करू नका, लोक काय म्हणाले. सगळ्या पारावर चर्चा चालली आपल्या घराची. पाहुण्याच्या घरी बारात वेळू फिरत असल, पाहुण्याच्या घरी काय काय कमी आहे आपल्या हक्काच्या घरी. पाहुण्याला म्हणावं गावाकडे जा, इथं आपल्या तोंडाला काळा लागायला लागला. आता ते सासऱ्याला एकदम नाही तसं म्हणता येतं का? आपल्या सगळ्याला जावं येतं.
सासऱ्याला वाटलं एकदम गावाकडे जा कसं म्हणावं, पण दुरून दुरून मळण झुंपली. सासऱ्यानं जावयाला समोर बसवलं, म्हणे जावई बापू काय यंदाचा पावसाळा आहे हो, नुसती झिम झिम झिम, सोयाबीनवर सगळ्या आळ्याच आळ्या. सासऱ्याला काय वाटलं, याला याच्यात सोयाबीनची आठवण येईल आणि याला घराकडे निघल. ते जावई म्हणे मामा 5 वर्ष झाले सोयाबीनचं बीज पेरलं नाही. सासऱ्याला वाटलं जावई जाणं अवघड आहे. बरं 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 बरं, उडीद मूग पेरले असतील ते तसेच आहेत. उडीद मूग तास नाही, मग काय कापूस लावला का? अजिबात नाही. मग पेरलं काय जावई? ते म्हणे पेरलंच कोण? ठोक्यानं दिली जमीन. सासऱ्यानं जय विठ्ठलच घेतला की आपल्याकडून जावई जात नाही. सासूचा राग वाढला. सासू म्हणे तुमचं संपलं, वा माग. ही वाघीन पाहते जावई कसा जात नाही. वाघ माग झाला आणि वाघीन पुढं झाली. कारण ती म्हणे माझ्या हातात आहे ना, आणि तिच्या हातातच होतो ना स्वयंपाक. रागानं त्या बाईनं 3 वर्षाचं जुन्या काळातलं ते काळ्या गोंडाचं हायब्रिड वास लागलेला दळलं. राग आला तिला. येतो ना माय राग माणसाला, सगळं गाव बोलायला लागले. ते दळलं, त्याच्या भाकरी केल्या. भाकरी नाही केल्या बाबा, हेडमे असे जाड हळगेच केले त्याचे. अर्ध्या कच्च्या अर्ध्या भाजलेल्या, एक खाय की झोपी जाय अशा भाकरी केल्या. आणि त्याला वाढल्या. त्याच्यातल्या हिरव्या मिरच्याचा ठ्याचा तर असा वाटला, 1 मिरचीचे 2 तुकडे. त्याच्यातल्या लसणाच्या कांड्या म्हणजे खिलारी बैलाचे शिंगच, ठेचल्याच नाही, वबड धोबड ठेचा वाटला. आणि त्याला वाढला. तिला वाटलं अशानं जावई जाईल घरात. 15 दिवस गोड गोड खाऊन त्याचंही तोंड खराब झालं होतं. ते म्हणे मामी कमीत कमी 3 हप्ते असंच चालू द्या. तिने हात जोडले की जावई जात नाही. रागानं जावई शेतात नेला. दिवसभर काम केलं त्या पिश्यानं. आणि संध्याकाळी घरी येता येता दोघा पती पत्नीने विचार केला. मालकाला सांगितलं तिनं पटकन घरात जायचं, आणि मी आतली कडी टाकते, दोघांनी घरात शिरायचं आणि जावई दारात कोंडायचा. तो म्हणे मग म्हणू नका, तुम्ही आपली मोठी काठी काढायची आणि आपल्या गाद्या बडवायच्या. मी करते नाटक, जावई कसा जात नाही. घरात आले, आतली कडी लावून घेतली, जावई बाहेर कोंडला. धपा धप धपा धप, फुटल नाही तर ते गाद्या बडवून चालल्या. आणि या बाईनं आरडाओरडा सुरू केला, धावा मरते सोडवा. बरा गावातले लोक गोळा झाले. 10-15 मिनिटं, अरे मारू नको, एखादं मरल, अरे बिना भाड्याच्या खोलीत जावं लागल. 15-20 मिनिटं लोक थांबले, निघून गेले. जावयाचं तिळभर नातं असल्यामुळं जाता येईना. जावई अडकलं दारात. सगळे लोक निघून गेल्यावर जावयानं आवाज दिला, मामा मारू नका हो, तुमच्या पाया पडतो मामा, मामेला मारू नका. सासऱ्यानं आवाज दिला, अरे पांढऱ्या पायाच्या तुझ्यामुळं तर पेटलंय. आणि मग त्याच्या टाळक्यात आलं की हे पेटलंय आपल्यामुळं. तो म्हणे मामा माझ्यामुळं जर पेटलं असलं ना, असाच निघतो. बूट घातला आणि जावई खाड 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 निघूनच गेला. दोघांनी घर उघडलं, बाहेर आले. राघो महिना अंगणात बसले नवरा बायको आणि गप्पा चालल्या. ती म्हणे हा कसं नाटक केलं? तो म्हणे मुकीबाई हात दुखायला लागले. मी नाटक कमी नाही केलं. हा म्हणे मी नाटक केलं. ती म्हणे मी नाटक केलं. नाटक 3रंच झालं. जावई गावाच्या वड्यापर्यंत गेलं. तिथं गेल्यावर त्यानं विचार केला, मारणारे बरेच आहेत, पण असा जनावरासारखा मारणारा आजपर्यंत पाहिला नाही. आणि एखादी काठी जर सासूच्या मरत्या अंगी लागली मस्तकात, आणि जर सासू मेली तर उद्या तरी येणंच आहे का नाही मातीला? आपल्या डोळ्यानेच पाहू ना आपण. म्हणून जावई फिरलं वापस, अंगणात आलं. ही म्हणे मी नाटक केलं. तो म्हणे मी नाटक केलं. जावई म्हणे नाटक 3रंच झालं, मी नाटकच केलं. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, आपले जे हे विकार आहेत ना, शत्रू, आपले हे शत्रू गेल्यासारखे वाटायले, नाटक करायला लागलेत, पण ते जात नाहीत. याचा अर्थ लय निवृत्ती होते, पण आत्यंतिक निवृत्ती होत नाही. शना महाराज म्हणतात, आमच्या जीवनात आत्यंतिक निवृत्ती झाली. मोह निरसला माया माया सहित तुका
म्हणे माया होय दासी लागे पाया होय दासी लागे होय दासी लागे पाया म्हणे माया होय दासी लागे पाया होय दासी लागे पाया होय दासी लागे पाया सुख म्हणे माया होय दासी लागे पाया 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 म्हणे माया होय दासी लागे पाया होय दासी लागे पाया होय दासी लागे पाया महाराज म्हणतात ती माया आमची दासी झाली आम्ही म्हणू ते करी होय दासी लागे पाया म्हणून मायाच निरसन झाल्यावर मोह निरसन झालाच पण माया अधिक करून अशा तृष्णा कल्पना ह्या तिच्या जाळ्यामुळे संबंध उपटल्या गेल्या मोह निरसाला मायादी आणि सज्जनो कुठलाही रोग निवृत्त झाला की शरीरात शक्ती येत असते बळ येतं शना महाराज म्हणतात संतांच्या कृपेनं मोह निरसन झाला आणि म्हणून आमचं शरीर सशक्त झालं आम्ही बलवान झालो आणि त्या
आमच्या स्वबळावर एक काम केलं. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. काम आणि क्रोध नावाचे दोन वैरी आम्ही धुडकावून लावले आमच्या बळावर. सगळेच काम संतांच्या कृपेने होत नसतात. वेदांत शास्त्राची तरी प्रक्रिया अशीच आहे महाराज. मल, विक्षेप आणि आवरण तीन जे दोष आहेत ना, त्यातला एक आवरण नावाचा दोषच सद्गुरूच्या कृपेने जातोय. विक्षेप आणि मल ज्याचे त्यालाच घालवावे लागतात. तसे काही काही काम ज्याचे त्याला करावेच लागतात. आपल्याला कसं वाटतं गजानन बाबाच्या पायाला हात लागाव की आपल्याला काहीच करायचं काम नाही, असं कुठंच लिहिलेलं नाही. काही आपल्यालाच करावं लागतंय. काहीतरी केल्या कुछ पाने के लिए पहिले कुछ खोना पडता है. काही ना काही करावं लागतं. घातले बाहेरी आम्ही आमच्या शक्तीवर काम क्रोध वैरी बाहेर घातले. काम क्रोध वैरी किती महान आहेत. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमाम विद्धेन मे वैरिणम. हे ज्ञान निधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजी कामाजी कोतवाले आणि नागविले बहुतासी. जरी तुम्ही येडका नावाचा नाथांचा सगळा भारूड पाहून घेऊ द्या. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारली नारदा केला रावणाचा शेंदा. दुर्योधना मारिली. मग एवढ्या एवढ्याचा जर पाठपुरावा केला या काम क्रोधाने, तुमची आमची काय ताकद आहे. पण संतांनी मात्र काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी म्हणून घातले बाहेरी काम क्रोध वैरी. आणि हे वैरी अंतःकरणातून बाहेर गेले की अंतःकरण निर्मळ झालं. आणि म्हणून बैसले अंतरी पांडुरंग. परमात्मा तेव्हा अंतःकरणात बसत असतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. तेथे गोपाळ राहे. कुठे न राहे. ज्याचं अंतःकरण मलिन आहे तिथे परमात्मा कसा येईल. असं निर्मळ अंतःकरण झालं. सेना महाराज म्हणतात मग बैसले अंतरे पांडुरंग. आणि पांडुरंग अंतःकरणात बसले. एक एवढी मोठी क्रांती झाली की आता परमात्मा आणि आम्ही असं द्वैत राहिलं नाही. दुजेपणा राहिला नाही. दुजेपणा नाही, दुसऱ्याचा वारा पण नाही. अभंगाचं तिसरं चरण. दुजियाचा वारा लागोले अंगा. दुजियाचा वारा लागोले अंगा. दुजियाचा वारा
काम क्रोध वैरी ओ घातले माया काम क्रोध वैरी दुजियाचा वारा लागो नेने अंगा. आम्ही आता अंगाकडे द्वैताचा वारा सुद्धा लागू देत नाही. द्वैत म्हणजे परमात्मा वेगळा आणि आम्ही वेगळे असं द्वैत आता राहिलं नाही. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाची भेटी आपुल्या संसाठी करुणी ठेला. आता देवात आणि आमच्यात वेगळेपणा राहिला नाही. मी तूपणा जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू आहे. त्याचं कारण असं आहे सज्जनो, जर भगवान सांगत असतील ममे वंशो जीवलोके किंवा मेकांशेन स्थितो जगत, माझा एक अंश म्हणजे हे सगळं जगत आहे. तर जर जीव ईश्वराचे अंश असतील तर अंश अंशीमध्ये मिळाला की अंशीपेक्षा भिन्न राहत नाही ना. का सगळ्याला समजल अशी प्रतिक्रिया सांगू. एका जुन्या काळात मिठाचे खडे खडे होते. एका कुशल कारागिरानं मिठाच्या खड्याला चिकटवून त्याची हत्तीन केली. मिठाची हत्तीन केली आणि ती प्रदर्शनाला मांडल्यामुळे ती 8-15 दिवसात धुळीनं मळाली. मिठाची हत्तीन केली, ती धुळीत मळाली म्हणून त्या शहाण्यानं तळ्यात धुयाला नेली. ती किती दिवसांनी परत आली. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची नामा घारी परती जैसे. तसा हा जीव ईश्वराचा अंश आहे. एकदा जरी ईश्वराला मिळाला ना तर नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. वेगळं काही राहतच नाही. म्हणून दुजियाचा वारा लागोने दी अंगा ऐसे पांडुरंगा कळू आले. पांडुरंगाने विचारलं असेल सेना महाराज, तुमच्या या शब्दावरून असं वाटतं तुम्ही सीमा शिखरावर जाऊन पोहोचलात परमार्थाच्या भक्तीच्या. पण या शिखरावर पोहोचण्याकरता तुम्हाला ईश्वराच्या कृपेनं तिथं पोहोचता आलं, स्वबळावर तिथं जाता आलं की आणखीन काही आधार मिळाला ज्याच्यामुळे एवढे मोठेपण आलं, एवढे सरतेपण म्हणजे पुरतेपण आलं. शेवटच्या चरणात सेना महाराजांचं बोट त्यांच्याकडे गेलं. संतानी सरता गेला देवारानी, संतानी सरता गेला देवारानी, सरता गेला देवारानी, संतानी सरता गेला देवारानी, संतानी सरता
गजाननावरिया अवतरले जगताराया अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात होते नाम स्मरण गजाननाथ गण गण गणात मोते अखंड कीर्तन गजाननाथ गण गण गणात मोते हे नाम स्मरण गजाननाथ गण गण गणात होते अखंड चिंतन गजाननाथ गण गण गणात होते